की आमच्या स्वागताला असायचे चणे आणि शेंगदाणे. 4 आण्याला छोटी पुडी आणि 8 आण्याला मोठी. लहानपणच्या खाऱ्या शेंगदाण्याचा प्रवास मसाला शेंगदाण्यापर्यंत कसा होत गेला ते काही वेगळं सांगायला नको. चला, चाखणा विशेषमध्ये आज आपण बनवूया तुमचे आमचे सर्वांचे आवडते मसाला शेंगदाणे. मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी कच्चे शेंगदाणे, 5 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल मिरची पूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा आमचूर पूड, हळद, चवीपुरतं मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम एका वाडग्यात शेंगदाणे काढून घ्या. मग त्यात बेसन, लाल मिरची पूड, हळद, धणेपूड, आमचूर पूड आणि मीठ मिसळा. आता यात फक्त 3 ते 4 चमचे पाणी मिसळा व हे मिश्रण छान एकजीव करा. लक्षात ठेवा की पाण्याचं प्रमाण हे अगदी कमी हवे, तरच शेंगदाण्याला मसाला छान लागतो. खरं तर हे शेंगदाणे खूप तिखट असतात, त्यामुळे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या. सर्वात अखेरीस या तांदळाचं पीठ मिसळा आणि पुन्हा एकदा हे दाणे एकजीव करा. आता दाणे छान सुटसुटीत झालेले दिसतील. आता काय, कडकडीत तापलेल्या तेलात मध्यम आचेवर हे दाणे तळून घ्या. मंद आचेवर तळल्यास दाणे खूप तेल पितात आणि मोठ्या विस्तवावर तळल्यास दाणे आतून नरम राहतात. त्यामुळे हे शेंगदाणे मध्यम आचेवरच तळा. तळलेले शेंगदाणे किचन पेपरवर काढून घ्या, अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी. तयार झाले चटपटीत, झणझणीत आणि लहानपणीची एक तिखट